कृतिका बघा. चूज द करेक्ट सिनोनिम. सिनोनिम मीन्स सिमिलर वर्ड. समानार्थी शब्द. कशाचा सिमिलर सिमिलर वर्ड शोधायचा आपल्याला? एकोमोडेशन. एकोमोडेशन म्हणजे रूम्स. आता एकोमोडेशन रूम कुठे वापरता माहितीये? ज्यावेळी तुम्ही टूरला जाता, कुठेतरी फिरायला जाता, टूर कुठेतरी फिरायला गेल्यानंतर तिथे तुम्हाला मुक्काम करायचा असतो, तिथे तुम्हाला आराम करायचा असतो. तिथे रूम्स आपल्याला लागतात. पुन्हा मागवणे नाही. अकोमोडे एकोमोडेशनचा मिनिंग आहे रूम. लक्षात ठेवा आता. आणि अकोमोडेशन कुठे वापरतात माहितीये? ज्यावेळी तुम्ही बाहेर फिरायला जातात, बाहेर फिरायला गेल्यानंतर तुमची राहायची जी सोय असते त्याला अकोमोडेशन म्हणतात. अँड अकोमोडेशन म्हणजे रूम्स. ओके. चूज द प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड कमांडो. कमांडोचा प्लुरल तुम्हाला शोधायचं. कमांडोचा प्लुरल आहे ए आणि बी. दोन्ही चालतंय. स्नेहा, अश्विन दोन्हीही बरोबर आहेत. युक्ता गाडगे. ए आणि बी. CONN DOS कमांडोज. DOS पण चालतंय. युक्ता, व्हॉट इज युअर आन्सर? अनुष्का, बोथ आर करेक्ट. येस येस, बोथ ए अँड बी. ओके. पुढचं प्रॉब्लेम द्यायचा. सिंग्युलर कशाला म्हणायचं? सिंग्युलर मीन्स ओनली. प्लुरल मीन्स मोर दॅन वन. ओनली वन. प्लुरल मीन्स मोर दॅन वन. एकापेक्षा जास्त. आता सिंग्युलरचे एक्झाम्पल सांगा बरं मला. युक्ता गाडगे, सिंग्युलरचे एक्झाम्पल सांग. टेल मी द एक्झाम्पल ऑफ सिंग्युलर. मोर दॅन वन बुक्स, प्लुरल. येस. बॉटल, BOTTLE, बॉटल, बॉटल्स. येस लागले पुढे. ऑक्स, ऑक्सेन. गर्ल, गर्ल्स. बॉल, बॉल्स. येस. पेन, पेन्स. समजलं सिंग्युलर प्लुरल? ऐका. चूज दी ऑपोजिट जेंडर ऑफ डायरेक्टर. ऑपोजिट जेंडर म्हणजे माहिती तुम्हाला? मॅन, वुमेन. बॉय, गर्ल. याला ऑपोजिट जेंडर म्हणतात. विरुद्ध लिंग मराठीमध्ये ऑपोजिट जेंडर. कॉक, हेन. काऊ, किंवा बुल. ऑक्स. ऑपोजिट जेंडर समजलं का वैभवी? ऑपोजिट जेंडर काय असतं समजलंय का? तसं डायरेक्टर, टीचर. डायरेक्टरचं ऑपोजिट जेंडर काय होईल? डायरेक्टरचं ऑपोजिट जेंडर आहे मुलांनो, डायरेक्ट्रेस. DIRECTRESS, डायरेक्ट्रेस. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. प्राची जाधव. काय आहे? जसं ऍक्टरचं काय असतं ऑपोजिट जेंडर अनुष्का? ऍक्टरचं ऑपोजिट जेंडर आहे ऍक्ट्रेस. इथे ऑपोजिट जेंडर कन्सेप्ट समजला का? युक्ता गाडगे, ऑपोजिट जेंडर कन्सेप्ट समजला का?
अनुष्का, fill in the blank with करेक्ट क्वेश्चन टॅग. एक प्रॉपर क्वेश्चन टॅग लावायचा. क्वेश्चन टॅग मध्ये या प्रकारचे क्वेश्चन मार्क्स असतात. क्वेश्चन टॅग. आता कोणता क्वेश्चन टॅग तिथे परफेक्ट बसेल? मीरा इज प्रेझेंट टुडे. इजंट शी. ISNTSHE. इजंट शी. इज वापरलाय बघा. मीरा इज प्रेझेंट टुडे. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सोहम प्रेझेंट टेन्स आहे. तो प्रेझेंट टेन्स मध्ये विचारलेलं सेंटेन्स मध्ये इजंट शी वापरावं लागेल. वॉज शी, वॉजंट शी, नो. नो, इजंट शी. येतंय लक्षात? आता एक सेंटेन्स देतो तुम्हाला मी. ओम रवींद्र बघा. मीरा वॉज प्रेझेंट यस्टरडे. मीरा वॉज प्रेझेंट यस्टरडे. येथे काय येईल सांगा मला? आराध्य. आराध्य, अबोली जाधव व्हेरी गुड. अबोली करेक्ट. प्रसन्ना व्हेरी गुड. येथे मुलांनो, येथे वॉज आहे बघा. वॉजंट शी. पुढे क्वेश्चन मार्क. ओके. करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड तुम्हाला निवडायचा, चूज करायचा. ऍक्सिडेंटली स्पेलिंग रॉंग आहे. ACCIDENTALLY. ऍक्सिडेंटलीचं करेक्ट स्पेलिंग. आपल्याला करेक्ट स्पेलिंग मला ओळखायचं. पहिलं रॉंग. कम्फर्टेबल. कम्फर्टेबलचं स्पेलिंग चुकलंय. हे रॉंग आहे. कम्फर्टेबलचं स्पेलिंग सांगा बरं मला. सांगा पटकन. कम्फर्टेबलचं स्पेलिंग सांगा. वृद्धी बोंकंटीवार बरोबर. कम्फर्टेबलचं स्पेलिंग आहे कम्फर्ट. बघा मी कम्फर्ट लिहिलंय. कम्फर्टेबल हे आहे करेक्ट स्पेलिंग. चुकलंय ते. क्रिएचरचं स्पेलिंग चुकलंय. CREATURE. दिस इज अ करेक्ट स्पेलिंग. ज्याला मी सर्कल केलंय ते करेक्ट स्पेलिंग आहेत हा. अनुप, कम्फर्टेबलचं मी इथे लिहिलंय बघा. कम्फर्टेबल. डिसएग्रीमेंट इज अ करेक्ट स्पेलिंग. ऑप्शन डी करेक्ट आहे बाळांनो. ऑप्शन डी. डिसएग्रीमेंट. अनुष्का, डिसएग्रीमेंट इज करेक्ट. प्राची जाधव. कम्फर्टेबलचं स्पेलिंग काय लक्षात आलं का? COMFORT. कम्फर्ट आणि पुढे एबल. कम्फर्टेबल. हे करेक्ट स्पेलिंग लिहिलंय मी. क्रिएचरचं करेक्ट स्पेलिंग बघा. क्रिएचर. CREATURE. क्रिएचर. TURE. क्रिएचर. आणि ऍक्सिडेंटलीचं करेक्ट बघा. ACCIDENTALLY. ऍक्सिडेंटली. समजलं सगळ्यांना? चूज वन वर्ड फॉर गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलंय, त्याच्यासाठी एक वर्ड चूज करायचा आपल्याला. ओके. अनुष्का गोदनकर. ओके. अ बुकलेट विच इज पब्लिश्ड मंथली और क्वार्टरली. एक बुक असतं. बुक ते आफ्टर 1 मंथ, मंथली एका महिन्यामध्ये किंवा 15 डेज मध्ये जे पब्लिश होतं याला म्हणतात मॅगझीन. काय म्हणतात? मॅगझीन म्हणतात. पाक्षिक. मराठीमध्ये पाक्षिक म्हणतात. इंग्लिशमध्ये मॅगझीन म्हणतात.
आणि मॅगझिन किती दिवसाला पब्लिश होते अनुष्का? अनुष्का गोदनकर, मॅगझिन किती दिवसांनी पब्लिश होते? तिथे दिलंय, सापडायचं, शोधायचं, फाइंड आउट करायचं, फाइंड इट. 1 month और 15 days. वीकली कशाला म्हणतात माहितीये? वीकली, वीकली कशाला म्हणतात माहितीये का युक्ता गाडगे? वीकली मीन्स पब्लिश इन 7 days, 7व्या दिवशी पब्लिश होत आहे. 7 days मध्ये एखादं बुक असेल, न्यूजपेपर असेल, त्याला वीकली म्हणतात. 7 days मध्ये पब्लिश होणारा त्याला वीकली म्हणतात. मालामाल विकली शब्द ऐकलाय का? पिक्चर. 7 days मध्ये एकदा पब्लिश होणारी लॉटरी वीकली लॉटरी. 7 days मध्ये एकदा. ओके. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट होमोफोन. होमोफोन, होमोफोन म्हणजे माहितीये? 2-3 वर्ड असे असतात, त्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे. या सगळ्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे का सांगा बरं मला? प्रोनाउन्सिएशन सेम आहे का सगळ्यांचं युक्ता? प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार आहे, स्पेलिंग वेगळे आहे, मिनिंग वेगळं आहे, पण ते होमोफोन्स आहेत. होमोफोन्स मीन्स ज्यांचा उच्चार सेम होतोय, ज्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम असतं. तर मदर काय म्हटलंय बघा, माय मदर जस्ट वॉन्टेड सम पीस. या पीसचा मिनिंग काय माहितीये? पीस अँड क्वाइट आफ्टर दी गेस्ट लेफ्ट. तुमच्या घरात आलेले पाहुणे गेल्यानंतर तुमच्या आईला जराशी शांतता पाहिजे. काय पाहिजे? शांतता, पीस. काय पाहिजे? PEACE. कारण पाहुणे आल्यानंतर खूप काम करावं लागतं, तयारी करावी लागते, खूप गडबड होते, तुमच्या आईला आराम मिळत नाही. मग आराम न मिळाल्यामुळे माय मदर जस्ट वॉन्टेड सम पीस. PEACE, पीस म्हणजे शांतता. ऑप्शन 1 इज करेक्ट. हे जे पीस वेगळे, पीस म्हणजे तुकडा, तुकडे पाहिजे. पाहुणे गेल्यानंतर आईला तुकडे पाहिजे, पीसेस पाहिजे. नाही, हे नाही. ऑप्शन A करेक्ट आन्सर.